खूप माज होता मला. काही करू शकतो मी, काही हॅक करू शकतो मी. फोन, कम्प्युटर, ID, सॉफ्टवेअर, अकाउंट. माणूस, एकच कोड होता, 4 वर्डचा. LOVE. नाही करता आला हॅक. एक क्षण, बस त्या एका क्षणात संपलं सगळं. यार हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं पाहिजे यार. 6 महिने रक्त आटवले आपण त्याच्यासाठी. मिळणार रे, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार. मी ऑफरच अशी टाकली. तो काय, त्याचा बाप पण देईन कॉन्ट्रॅक्ट. हे जर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं ना, तुझं इन्क्रीमेंट पक्का आहे. 1 2 3 क्रॅक. अरे झालंय डन. कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आपल्याला. आय एम व्हेरी हॅपी. फायनली खुश. एवढं होता डील क्रॅक झालं. अरे यार मला शब्द नाहीत. हा थँक्यू सर. हाय हाय हाय. एक मिनिट. हा आणि एक, आता तुला HR व्हायला हरकत नाही. ऑफिस सांभाळतेस पूर्ण. गुड लक. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. म्हटलं होतं ना तू HR होणार. बस मला आता पार्टी पाहिजे, बाकी काय मला माहिती नाही. नाही पाहिजे मला पार्टी, बाकी काय मला सांगू नकोस. अच्छा बरं ठीक, आज संध्याकाळी करूया. येस, व्हेरी एक्सायटेड. फायनली आय एम सो हॅपी. 6 वर्षानंतर आपण परत भेटतोय यार. ॲक्च्युली मी पण. तुला माहिती आहे, आधी ना आपण कॉफीला पण एकटे जात नव्हतो, पण जशी ही गेली ना, तिघांचे जसे जसे काय रूट्सच चेंज झाले यार. सॉरी यार, करिअर ऑपॉर्च्युनिटीच्या नादात मुंबईला गेले. कुठे हरवले काही कळलंच नाही. मुंबई कोल्हापूर ठीक होतं, पण बँगलोर, एका महिन्यात पकले मी तिकडे. फ्रस्ट्रेशन यायला लागलं होतं. ट्रान्सफरसाठी वर्षभर भांडले. रिझाईनची तयारी केली होती, पण लकीली ट्रान्सफर मिळाली. अँड आय एम बॅक. मला माहित होतं तू बेंगलोरला जाणार, तिकडे तुझी हालत खराब होणार. ॲक्च्युली तू बरं झालं परत आलीस. पण जसं राघवनगरमध्ये पहिलं पाऊल ठेवलं, असं वाटलं मी जिवंत आहे.
बाय द वे शिखा, तू आता HR होणार, मग तुला पण मुंबईला जावं लागणार ना. ओ रिअली? मग वाव. एक तर मी कुठे जाणार नाही, आणि हे HR वगैरे जे काय आहे ना, हे फक्त एक शो ऑफ आहे, बाकी काही नाही. सिरियसली? रिअली. म्हणजे सी तन्वी, बॉसचा एक बिझनेस नाही आहे, खूप बिझनेसेस आहेत जे दिल्लीतून हँडल होतात. अशा वेळेला राघवनगरमधलं ऑफिस हे फक्त एक लेआउट आहे, बाकी काही नाही. तुमच्यासोबत अजून 2 जण होते ना? विनीत आणि ईशा. हां. अगं पण इथे जास्त काम नसल्यामुळे ना त्यांना काढून टाकलं. एक्झॅक्टली. मग राहिलो आम्ही दोघं जण. आमच्या दोघांना मुंबईला शिफ्ट करून ते हा लेआउट बंद करू शकले असते, पण त्याने तसंही केलं नाही. याचा अर्थ त्यांना आम्हाला मुंबई दाखवायचीच नाही. HR ची त्यांना गरज नाहीये, इथे बिझनेस वाढवावा अशी त्यांची काही इच्छा आहे वगैरे असं मला काही वाटत नाहीये. तुला वाटतंय? अजिबात नाही. बट ऑब्वियस आहे, आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही दोघांनी जॉब सोडून जाऊ नये ना, म्हणून दाखवलंय छोटंसं चॉकलेट आहे. दॅट्स इट. नाहीतर काय. आणि तुमचा बॉस जरा जास्त क्रिपी नाहीये? आहे, मला माहिती आहे. मला पण त्याची भीती वाटते यार कधी कधी. ओके ओके ओके, आपण खूप दिवसानंतर आज भेटलोय. नो ऑफिशियल इश्यू यार. खरं आहे तुझं. आज की शाम हमारी दोस्ती के नाम. येस. ऍक्च्युली हेच काही कमी आहे का 6 वर्षानंतर अजूनही आपला बॉन्ड तितका स्ट्रॉंग आहे. मग जस्ट यस. तन्वी, मला असं वाटतं काही दिवस तू माझ्याजवळच राहावंस इथे. नाईस आयडिया. आय ऑल्सो थिंक सो. काकूंचं कळालं तेव्हा बँगलोरमध्ये अडकले होते. यायची खूप इच्छा होती, पण नाही जमलं. सॉरी यार. चिल यार तन्वी, 5 वर्ष झाली त्या गोष्टीला. मला वाटलं तू तुझ्या दादाकडे गेली असेल. दादाकडे? जोक. अगं हे असताना कधी पाहिलं नाही त्यांनी. आई गेल्यानंतर काय नामानिळा झाला तो. हॅलो. काय मग झाली पॅकिंग? ऑलमोस्ट. कितीची फ्लाईट आहे? सकाळी 5ची, 8 तारखेला. परत कधी? कधीच नाही. नाही म्हणजे सेटलमेंटचा प्लॅन चांगला आहे तुझा, पण तुला असं नाही वाटत थांबला असता तर अजून जिंकलो असतो? कसं आहे, कमजोर कॉम्पिटिटर सोबत ना खेळण्यात मजा येते ना जिंकण्यात. म्हणूनच अर्ध्यात सोडून चाललो. बरं, आता माझं नीट ऐक. कशी काढली 5 वर्ष? भीती नाही वाटली एकटीने?
वाटली ना, खूप भीती वाटली. हे भकास भूतासारखं घर खायला उठायचं. मग काय, कधी ऑफिसवर कधी हॉटेलवर, कधी रस्त्यावर, कुठेही राहायचे. आणि आण्या होता ना, याने पण जाम सहन केला यार मला. थँक्स यार आण्या. बस का, तेरा यार हूं मैं. आणि त्याच नात्याने तुला सांगतो, यू नीड अ सिरियस रिलेशनशिप. हं? हो. या, दॅट्स अ रिअली ग्रेट आयडिया. इट्स व्हेरी बॅड आयडिया. प्लीज. मग हे असं एकटीनं राहणं भूतासारखं ही गुड आयडिया आहे का? आणि तुला माहित नसेल तर सांगतो, एकटेपणासारखा दुसरा भयंकर आजार नाही. आणि तू या सगळ्यातून बाहेर पडावं आणि एक नॉर्मल आयुष्य जगावं, हीच आमची इच्छा आहे ग. तुम्हाला खरं सांगू, या मागच्या 5 वर्षामध्ये खूप मुश्किलीने माझं इम्बॅलन्स लाईफ बॅलन्स केलंय. स्पेशली त्यावेळेस ज्यावेळेस मी एकटी होते. खूप धक्के खाल्ले यार लाईफमध्ये मी. अशामध्ये पुन्हा एकदा एका सडापटी माणसासाठी मला ना माझं चांगलं आणि रुटीन लाईफ खराब नाही करायचं. सो प्लीज, इट्स व्हेरी व्हेरी बॅड आयडिया. तुला खरंच रिलेशनशिप नकोय? नकोय अनुराग. माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. ब्लाइंड डेट झाली तर? हा? अगेन गुड आयडिया. व्हॉट? एक मिनिट अनुराग, काय असतं हे ब्लाइंड डेट? ब्लाइंड डेट म्हणजे एका अनोळखी माणसाला डेट करायचं, अनोळखी राहून. म्हणजे ट्रॉमाही होणार नाही आणि डेटही होईल. आर यू सिरियस? आणि कुठे शोधायचा हा असा माणूस? आम्ही शोधतो. व्हॉट? या, हां. बरे आहात तुम्ही दोघं जण? एकदम परफेक्ट आहोत. व्हेरी गुड आयडिया. व्हेरी गुड आयडिया. आय एम डन अँड पार्टी इज ओव्हर. शिखा, यार शिखा, नॉट फेअर. याला काय अर्थ आहे यार? अरे हिचं नेहमीच आहे. पण काही म्हणा आण्या, ब्लाइंड डेटची आयडिया भारी आहे. पण हा शोधायचा कुठे? एनिवे, तो हो पुढं. आय विल जॉईन यू लेटर. जीवाची सिडनी करू. येस ब्रो, 6 days ओनली. चल, बाय. ऐक ना, हम्म, काल मी माझ्या एका FB फ्रेंडला शिकायचा फोटो पाठवला. कशाला? ब्लाइंड डेट साठी. तू येडाय का रे? तुला कळतं तू काय केलंयस? आणि अशा कुणालाही का डिटेल्स पाठवतो? शिखाला जर कळलं ना तर ती तुला मारून टाकेल. आणि मुळात हे असलं काही करण्याआधी तू तिला विचारायचं ना. हे बघ,
काल इमानदारीत विचारलं होतं ना, काय झालं? निघून गेली. तुला वाटतं का ती स्वतःहून काही करेल? हा हे खरं आहे म्हणा. ती नाहीच करणार. आपल्यालाच करावं लागणार. बघू मग आला त्याचा रिप्लाय? नाही ना अजून. बघतोय वाट. हे आली आली आली. प्लीज तुला यातलं काही सांगू नका. हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय गडबड? नाही. नाही काहीच नाही. नक्की? नक्की. मग काय ठरवलंयस? कशाचं? डेटिंगचं. हा सी, तुला मुलगा मिळत नसेल तर आम्ही शोधतो मुलगा. हो. का सकाळ सकाळी म्हणजे चांगल्या मूडची वाट लावताय? नाही ग, उलट आम्ही तुझं फालतू आणि बोरिंग लाईफ अजून एक्साइटेड करतो. काल मी तुला एका कंपनीचं इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट बनवायला सांगितलं होतं. हे सोडून तू माझं लाईफ एक्साइटेड बनवतोयस. चाललोय मी त्या कंपनीवर. जा मग. अन्या, मला जरा चौकात ड्रॉप कर ना. हा चल. सी तन्वी, ही हलक आहे तिची. कुणी आलं गेलं तिला फरकच नाही ग. बस ती आणि तिचं काम. काय हालत करून घेतली तिने. खरंच तिच्यात आक्रोश आहे. त्याला कुठेतरी वाट करून द्यायला हवी. यानी डिप्रेशन वगैरे? हो, येऊ शकतं. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मग उतरा कालचा हँगओव्हर? हा नाही ऍक्च्युली ते रिलॅक्स शिका. अरे यंगस्टर आहात तुम्ही. तुम्ही नाही पार्टी करायची तर कुणी करायची? इट्स नॉट अ बिग डील. बरं पार्टी वगैरे झाली असेल तर कामाला सुरुवात करायची.
कितीला आहे कॉफी? हां कॉफी कितीला आहे? आय डोंट नो. कमाल आहे. कॉफी पिते आणि प्राईस माहीत नाही. किमान कॉफी ऑफर करू शकते इतकं कमवते मी. सो प्लीज मला नाही गरज वाटली विचारायची की कॉफी किती आहे. प्रश्न एफर्टचा नाही, इन्फॉर्मेशनचा आहे. कसं आहे, आपण काय करतोय ते माहिती असायला हवं. बिकॉज लॅक ऑफ इन्फॉर्मेशन इट्स मोर डेंजरस टू लाईफ. दोन कॉफी प्लीज. तू एका वेळेला 2 कॉफी घेणार आहेस? तुझीही संपत आलीच आहे ना, म्हणून म्हटलं कंपनी होईल तुला पण आणि मला पण. सॉरी, नॉट इंटरेस्टेड. बिल प्लीज. कंपनी मागतोय, लग्नासाठी हात नाही मागत आहे. कुठून येतो इतका कॉन्फिडन्स? बाय बॉर्न आहे. हां थँक्यू. 30 रुपीज विथ GST अँड सर्व्हिस टॅक्स. एकच कॉफी दे रे बाबा. ही आमची पहिली रूड भेट. माझ्या लाईफचं परफेक्ट प्रोग्रामिंग चुकवेल असं वाटलं नव्हतं. माझ्या डोक्यामध्ये सिडनी फिक्स होती, पण का कोण जाणे तिच्या नजरेतली अस्वस्थता मला बेचैन करून गेली. थोडा टेक्निकल इश्यू होता पण झालाय सॉल्व. तुझ्या वायफायचा पासवर्डसुद्धा रिसेट केलाय. एकदम टकाटक झाला बघ तुझा लॅपटॉप. आता स्पीड पण चांगला पकडेल. ओके ओके थैंक यू. तू नहीं होता तो मेरा क्या होता. हो हो मेलो ड्रामा. राहू दे राहू दे. बाय द वे, कोणतं पुस्तक वाचतेस? मृत्युंजय. असं काय आहे खास या पुस्तकामध्ये? अ थेरी ऑफ लाईफ. रिअल थेरी ऑफ लाईफ. यात कृष्ण आहेत, अर्जुन आहेत, कर्ण आहेत. अजून काय पाहिजे? इंटरेस्टिंग. बाय द वे, तू दुपारी कुठे गेली होतीस? तुम्ही गेलात मग मला बॉसचा कॉल आला. बॉसने एक मीटिंग शेड्यूल केली होती. मी त्या प्लेसला पोहोचले पण इथं कोणीच नव्हतं. स्ट्रेंज. एकाशी पाचापाची झाली ती वेगळी. मी निघून आले. एनिवे, चल मी येतो.